9 महिन्याआधी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती एका वकिलाने चप्पल फेकली होती. सरन्यायाधीश यांनी संयम ठेवत संबंधित वकिलावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि पोलिसांनी आदेश दिले की यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. या सर्व प्रकरणामध्ये एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेली जी दयेची भूमिका आहे ही एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, परंतु हीच दया जर एखाद्या गोष्टीमध्ये अहंकार निर्माण होत असेल किंवा त्याच्यापासून जर वेगळा आयाम तयार होत असेल तर हे कितपत योग्य आहे. नेमकी घटना काय तर 10 जुलैला 9 महिन्याआधीच्या घटनेचाच पुनरावृत्ती झाली आणि एका वकिलाने यावेळी चपलेऐवजी कागदेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरती भिरकावली. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत त्यावेळेला खंडपीठामध्ये उपलब्ध जरी नसले तरी 2 जे न्यायाधीश आहेत हे त्या कोर्टामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्यावरती कागदपत्रे एका वकिलाने भिरकावले. नेमके प्रकरण काय, नेमकी सर्वोच्च न्यायालयाची जी गरिमा आहे हे कुठे कमी होत आहेत का, गरिमा कमी होण्यामागची कारणे काय आहेत, या सर्व गोष्टीचा मागोवा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण घेऊयात. मी ॲडव्होकेट नागसेन धाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचे बोल. मित्रांनो, 10 जुलै रोजी उत्तर प्रदेशमधले इटावा येथील एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये न्यायाधीशांच्या वरती कागदे फेकली आणि कागदे फेकून त्यांनी निषेध व्यक्त केला. हे वकील महोदय तेवढ्यावरच थांबलेत नाही तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत जे त्यावेळेला उपस्थित नव्हते तरीही त्यांच्या नावाने बिभत्सपणे शिवीगाळ केली आणि कुठेतरी जो लिगल एथिक्स असतात किंवा जे प्रोटोकॉल्स असतात त्यांना बगल देत त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ सुरू केली. अर्थातच या गोष्टीचा विविध क्षेत्रामधून या घटनेबाबत विरोध झाला आणि निषेधही झाला. नेमकं प्रकरण काय होतं हे आधी आपण समजून घेऊयात. तर वकिलाचे नाव आहे प्रबल प्रताप. इटावा उत्तर प्रदेश येथील अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांनी एक याचिका दाखल केलेली होती आणि या वकिलाची रीट याचिका अलाहाबाद न्यायालयाने फेटाळली होती. म्हणून त्याला अपील म्हणून हे जे प्रबल प्रताप आहेत वकील यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट दाखल केलेली होती. त्यांनी जो खटला मांडलेला होता तो खटला होता मुळात डुप्लेक्स टेक्नॉलॉजी नावाची एक IT कंपनी आहे. त्या टेक्नॉलॉजी कंपनीच्या बाबतीत त्यांचे असे गंभीर आरोप होते की हे जी डुप्लेक्स टेक्नॉलॉजी नावाची कंपनी आहे ही सायबर क्राईम घडवत आहे आणि त्याच्यामध्ये सिंडिकेट चालवत आहे सायबर क्राईममधलं. अशा प्रकारचे ताशेरे या वकील महोदयांनी ओढले होते आणि त्या संदर्भात या सर्व घटनेमध्ये जे SP आहेत हे विकासनगरचे SP व पोलीस हे कारवाई न करता हे त्या सिस्टीममध्ये त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत अशा प्रकारचा आक्षेप या वकील महोदयाचा होता. अर्थातच अलाहाबाद कोर्टामध्ये ज्यावेळेस त्यांनी हे खटला दाखल केला तर त्या संदर्भातले जे पुरावे आहेत हे पुरावे त्यांना सादर करता आले नाही. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची जी केस आहे हे फेटाळली आणि त्यालाच अपील म्हणून ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. सर्वोच्च न्यायालयामध्येही त्यांनी जे आरोप दाखवलेत किंवा जे आरोप केले तर त्या आरोपाशी संलग्नित कुठल्याही प्रकारची कागदपत्रे अथवा पुरावे कोर्टामध्ये त्यांना सादर करता आले नाहीत आणि त्याच मानसिकतेतून किंवा त्याच नैराश्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. आणि हा प्रकार करत असताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे त्यावेळेला उपस्थित नव्हते, परंतु त्यांनी नंतर आपले वक्तव्य केलं की ज्या वकिलांनी कृती केलेली आहे ही नैराश्यातून केलेली असून त्या बाबतीत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही आणि कोर्ट त्या दिशेने त्यांना कुठल्याही प्रकारे दंडात्मक कारवाई करणार नाही अशा प्रकारची सूर्यकांत यांनी देखील दयेची वागणूक देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच जे बार काउन्सिल आहे, बार काउन्सिल या बाबतीत काय डिसिजन घेईल की वारंवार अशा घटना घडून येतात आणि जी गरिमा सर्वोच्च न्यायालयाची आहे ही कायम शाबूत राहावेत या दिशेनं बार काउन्सिल काहीतरी निर्णय घेईल का हे आपल्याला पाहावं लागेल. परंतु प्रश्न इथे हा पडतो की ह्या अशा घटना नेहमी का घडत आहेत. जी सर्वोच्च न्यायालयाची गरिमा आहे हे कुठेतरी कमी होत आहे का, किंवा त्या गरिमेविषयी जो आदर असतो तो आदर कमी होत आहे का, किंवा त्या सर्वोच्च न्यायालयाविषयी
अशा प्रकारची कृती केल्यानंतर आपल्याला काही शिक्षा होऊ शकते ही भीती कमी झाली आहे का, याचंच आपल्याला मूल्यमापन प्रत्येकाने करावं लागेल, तर्क काढावा लागेल. तर्क आपल्यालाच नाही तर तर्क हा सर्वोच्च न्यायालयानेही लावण्याचा गरजेचा आहे आणि त्याबरोबर बार काउन्सिलनेही या गोष्टीची विचार करणे गरजेचं आहे आणि त्या बाबतीत अंमलबजावणी देखील उपयोजनात्मक आखणे गरजेचं आहे, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाची जी गरिमा आहे ही कायम राहील. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. आपल्या काही सूचना असतील तर त्याही सूचना कमेंट्सद्वारे मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कराच आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.